क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, किंवा इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला, या गाण्यांमधनं आपल्या मनातला जो संघर्ष आहे तो सतत आपल्या मनात होत असतो हे समोर येत आहे. हे या संघर्षाविषयीच मी या व्हिडिओमध्ये आज आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. संघर्ष हा इतरांशीच असतो असं नाहीये, आपल्याशीच स्वतःशीच असणारा संघर्ष हा सगळ्यात जास्त त्रासदायक असतो. आणि हा संघर्ष जर सोडवता आला तर आनंद आपल्या आयुष्यात असणार आहे. पण हा संघर्ष सोडवता नाही आला, हा संघर्ष खूप जास्त जर झाला तर तो ताण निर्माण करणार आहे. डोनाल्ड मिलर असं म्हणतात की साधारणपणे 4 संघर्षांना आपण सामोरे जातो. हे जे संघर्ष आहेत ते इतरांशी नाहीत, माझ्याशी असणारा संघर्ष आहे. आणि ते 4 जे प्रकार आहेत त्यातला पहिला जो प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तो आहे अप्रोच अवॉइडन्स. अप्रोच आणि अवॉइडन्स, मला पाहिजे पण आहे आणि नको पण आहे. इथे काय होतं, एकच ध्येय आहे, ते ध्येय मला पाहिजे पण आहे आणि नको पण आहे. एकच वर्तन आहे, ते मला करायचं पण आहे आणि नाही पण करायचं आहे. असं दोन्ही ॲट ए टाइम माझ्या डोक्यामध्ये विचार येत आहेत. म्हणजे बघा, माझे मित्र म्हणतात की चल आपण मस्त पिक्चरला जाऊया. मला जावं वाटतं की सगळे मित्रमैत्रिणी आहेत आणि मज्जा येईल, आणि परत माझ्या मनात लगेच विचारतो की नको, माझं खूप काम राहिलेलं आहे, माझा अभ्यास राहिलेला आहे, घरातली सगळी कामं राहिलेली आहेत. जावं पण वाटतंय आणि नको पण वाटतंय. सगळ्यात जास्त ताण निर्माण करणारा हा संघर्ष आहे. इथे आपल्याला दोन्हीही करावं वाटतं, पण दोन्ही करता येणार नाही, एकच करता येणार आहे. हा संघर्ष इथे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. नाही सोडवला तर ताण वाढणार आहे. होतं काय की जर का माझा अप्रोचचा भाग असेल, पाहिजे या अर्थाने असेल, तर मी ते ध्येय किंवा ते काम करायला जाते. पण नकारात्मक जर असेल, अवॉइड करायचा जर माझा स्वभाव असेल, तर मी ते टाळण्याकडे सगळ्यात जास्त माझा कल असतो. दुसरा जो संघर्षाचा प्रकार आहे तो आहे अवॉइडन्स. म्हणजे मला दोन्हीही किंवा जे पण ऑप्शन्स माझ्या समोर आहेत ते दोन्ही पण नको आहेत, मला ते अजिबातच चालणारे नाहीये, पण तिसरा किंवा चौथा माझ्याकडे पर्यायच नाही. अशा वेळेला काय होतं, एक तर आपण फ्रीज होऊन जातो, काहीच करत नाही, किंवा त्या परिस्थितीतनं पळ आपण काढतो. आणि अशा दोन्ही परिस्थितीमध्ये ताण जो आहे तो तसाच राहतो, संघर्ष जो आहे तो तसाच राहतो, आपण सोडवलेला नसतो. उदाहरण बघू आपण की माझे मित्र म्हणतात परत आपण पिक्चर जाऊ की पिक्चरला चल. जर तू पिक्चरला आला नाहीस ना किंवा आली नाहीस तर सगळ्यांचे आमचे पैसे तू द्यायचेस, तू नको येऊ, आमचे पैसे भर. बघा, मला पिक्चरला जायचं नाहीये कारण माझ्या मागे खूप काम आहे, पण मला पैसे पण द्यायचे नाहीत कारण एवढ्या सगळ्यांचे पैशाचं नुकसान, मला दोन्ही पण नाही करायचंय. मग मी काय करते, मोबाईलला स्विच ऑफ करून ठेवते, बॅक ऑफ केल्याने, किंवा पळ काढते की अरे मी आले असते पण माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्या घरी असं असं काम आहे. मी पळ काढते, मी फ्रीज होते. पण यातनं संघर्ष हा सुटत नाहीये. संघर्ष सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा जो प्रकार आहे, यात सगळ्यात कमी संघर्ष असतो आणि असा संघर्ष जर असेल तर तो सगळ्यांसाठी चांगलाच आहे. दॅट इज अप्रोच. दोन्हीही चांगल्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला निवडायचं एक आहे. म्हणजे तुम्हाला नोकरी लागलेली आहे, दोन लेटर्स तुमच्या हातामध्ये आहेत, अपॉइंटमेंट लेटर्स तुमच्या हातामध्ये आहेत, आणि नाउ इट इज युअर चॉईस की तुम्हाला कोणतं निवडायचं आहे. दोन्हीही चांगले आहेत, दोन्ही सारखा पगार आहे, बाकी सगळे क्रायटेरिया सारखे आहेत, एकाच पोस्टसाठी आहे, फक्त आता तुम्हाला निवडायचं आहे. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. पण याच उदाहरणामध्ये 2 ऑर्डर्स तुमच्याकडे आहेत, पण चौथा संघर्ष येऊ शकतो, तो आहे डबल अप्रोच अवॉइडन्स. म्हणजे दोन्हीही नोकऱ्यांमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही निगेटिव्ह आहे. म्हणजे एकीकडे पैसे चांगले आहेत पण ते घरापासून लांब आहे, दुसरं घराच्या जवळ आहे पण तिथे पैसे कमी आहेत, किंवा ही कंपनी खूप छान आहे, मोठी आहे, पण पगार थोडासा कमी आहे. ही कंपनी नवीन आहे पण पगार चांगला आहे, किंवा वाईस वर्सा काही. म्हणजे आपल्याला असं दिसेल की 2 ध्येय आहेत, त्या दोन्हीमध्ये चांगल्या पण गोष्टी आहे आणि खराब पण आहे, आपल्याला आवडणाऱ्या पण गोष्टी आणि न आवडणाऱ्या गोष्टी पण आहेत. अशा वेळेला निवडणं अवघड जात आहे. मग इथे आपण काय करतो, आपण यादी करतो की कोणत्यामध्ये किती जास्त चांगल्या गोष्टी आहेत. मग आयदर आपण ज्या चांगल्या ज्याच्यामध्ये आहेत तो पर्याय निवडतो, किंवा ज्याच्यामध्ये कमी खराब, अवॉइड करणाऱ्या कमी असतील ते आपण निवडतो. हे जे 4 संघर्ष आहेत हे आपण रोजच्या जीवनामध्ये आपण यातनं जात असतो, पण आपण हे सोडवले पाहिजे. आपण हे जर सोडवले नाही तर चिंता वाढते, चिंता वाढली, फ्रस्ट्रेशन वाढलं की आक्रमकता वाढते, असं डोनाल्ड मिलर म्हणतात.
ते असं म्हणतात की सगळ्यात पहिले मला जर काही संघर्ष सोडवायचे असतील तर सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, तर माझं जे अवॉइड करण्याची जी जी वृत्ती आहे तिला मला कमी करावं लागेल. टाळण्याची, नको असण्याची, नकारात्मकतेची मला कमी करावी लागेल. दुसरं, करून बघूया, लेट्स ट्राय इट आउट, चेक करूया, अप्रोचचा जो भाग आहे तो मला वाढवावा लागणार आहे. तिसरं मला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं, की या संघर्षांना मला सामोरं जायचंय. संघर्ष टाळल्याने संघर्ष संपत नाही, कारण हा संघर्ष आपल्याशीच असणारा आहे ना, दुसऱ्यांशी नाहीये. माझ्याशीच असणारा संघर्ष असल्यामुळे त्याला मी हाताळलं पाहिजे, त्याला फेस करायला पाहिजे. जितके संघर्ष मी व्यवस्थित फेस करेल, प्रत्येक संघर्षाच्या निर्णयातून मी काहीतरी शिकणार आहे आणि माझा जो ताण आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संघर्ष येतील त्यावेळेला ते संघर्ष टाळण्यापेक्षा आपण त्याला सामोरं जाऊ आणि सोडवून आपली जी चिंता आहे ती कमी करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आक्रमकता नेमकी का, कशी येते आणि ती कमी कशी करायची.